नमस्कार, मी सुजित. आपण पाहत आहात आपला आवाज. राज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण निर्माण केले आहे. जुन्या संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वीच नवीन संचालक मंडळ सत्तेत यावे असा नियम आहे. मुदत संपून गेल्यावरही अनेक संस्थांच्या निवडणुका अजून होणे बाकी आहेत. याबाबत राज्याचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता काय म्हणाले ते प्रथम पाहूयात. महाराष्ट्राचे मुलूक मैदान शिवसेनेचे खंदे मंत्री ते म्हणजे गुलाबरावजी पाटील साहेब आज ते जुन्नर तालुक्यामध्ये आले. त्यांनी जुन्नर तालुक्यामध्ये शिवसैनिकांची बॅटरी अतिशय चार्ज केलेली आहे. शिवसैनिक कसा असावा, शिवसैनिक कसा घडला पाहिजे हे त्यांनी अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आहे. पाटील सर, आपल्याला एक प्रश्न आहे. सर, आपण राज्याचे सहकार मंत्री आहात. राज्याने 97 घटनादुरुस्ती स्वीकारलेली आहे. एक संचालक 2 संस्थावर पदाधिकारी राहू शकत नाही. मात्र अनेक ठिकाणी असे आहेत आणि अनेक सहकारी संस्थांच्या मुदती संपल्या तरी निवडणुका होत नाहीत. काय सांगाल आपण? आता सुरुवात केलेली आहे आम्ही काही ठिकाणी. ही आता एकाएकी हा गँग्रीन लगेच साफ होईल असं नाही ना. पाय कापावं लागल्याशिवाय जमणार नाही. अजून तर बोटच सडलेली होती. आता पाय कापायची सुरुवात केलेली आहे आणि हळूहळू हा झालेला सहकारमधला गँग्रीन आम्ही साफ करू एवढीच खात्री या ठिकाणी देतो. शिवसेनेची सत्ता ही सर्वसामान्यांसाठी राहणार आहे. राज्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांनी सांगितलं आहे की सर्वसामान्यांना आम्ही न्याय देऊ. याचबरोबर राज्य शासनाने 97 घटना दुरुस्तीनुसार सहकारी संस्थांसाठी अनेक बदल सुचवले आहेत. याबाबतचे ठराव सहकारी संस्थांनीही केले आहेत. तथापि याबाबतची अंमलबजावणी होताना फारशी कुठे दिसत नाही. याबाबत आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर यांनी जुन्नर येथील सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांच्याशी केलेली ही बातचीत पाहूयात विस्ताराने. महाराष्ट्रामध्ये सहकाराचं जाळं मोठ्या प्रमाणात आहे. सहकारी संस्थांमुळे सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य नोकरदार आज ऊर्जित अवस्थेत आलेला आहे. सहकारी पतसंस्था असतील, सोसायटी असतील, यामुळेही सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांनाही न्याय मिळतोय. तालुका स्तरावर सहकारी संस्थांना शिस्त लावण्यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय असतं. जुन्नर येथे यशवंती मेश्राम या अधिकारी काही महिन्यापूर्वी रुजू झाले आहेत. त्यांनी कर्मचाऱ्यांना आणि संस्थांना शिस्त लावली आहे. कोणत्याही प्रकारची बेशिस्त खपून घेतली जाणार नाही. कोणतंही काम पेंडिंग राहणार नाही. झिरो पेंडन्सी असं त्यांचं काम आहे. आपण आज जाणून घेणार आहोत मॅडमनी कशा पद्धतीनं कामाचं नियोजन केलेलं आहे. 97 घटनादुरुस्ती स्वीकारून जवळजवळ 2 वर्ष झाली. काय काय बदल झालेत हे आपण जाणून घेऊयात. मॅडम, प्रथमतः आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये स्वागत आहे. सहकारी संस्था ज्या आहेत 97 घटनादुरुस्ती 2 वर्षापूर्वी स्वीकारलेली आहे. मात्र याची अंमलबजावणी होताना फारसं दिसत नाही. कसं पाहता याकडे? 97वी घटनादुरुस्ती जी झालेली आहे ती एका दृष्टीने अतिशय सकारात्मक सहकारातली वाटचाल म्हटलं तरीही कमी होऊ नये आणि त्या दृष्टीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय की 97वी घटना दुरुस्ती राबवण्यासाठी काय काय प्रयत्न करता येईल. जसं की क्रियाशील अक्रियाशील सभासद ह्या बाबतीत सुद्धा आता आम्ही फरक करून जे क्रियाशील सभासद आहेत त्यांना जास्तीत जास्त आम्ही प्रोत्साहन देतोय. प्रत्येक संस्थेत आम्ही त्या प्रकारे सूचना दिलेल्या आहेत आणि वेळोवेळी ज्या लोकांच्या कंप्लेंट्स असतात त्याचं पूर्णपणे निरसन करण्याचा झिरो पेंडन्सी सुद्धा आम्ही पूर्णपणे राबवलेली आहे आणि सर्व कर्मचाऱ्यांना शिस्त लावलेली आहे. कुठल्याही कंप्लेंट असतील लोकांच्या संस्थेच्या बाबतीत तर आम्ही प्रत्यक्ष फील्डवर जाऊन त्या कंप्लेंटचं निरसन केलेलं आहे आणि वेळोवेळी आम्ही शेतकऱ्यांना, जनतेला आणि शासनाचे प्रतिनिधी ह्या कर्तव्यातून आम्ही जे या ठिकाणी पूर्ण टीमवर्क जे करतोय ते अतिशय योग्य पद्धतीने सुरू आहे आणि जनतेचा सुद्धा आम्हाला त्या दृष्टीने प्रतिसाद मिळतोय. त्यांच्याकडूनही आम्हाला सहकार्य मिळते. 2 ते 3 महिन्यात मी जो अनुभव घेतला या तालुक्यात अतिशय चांगला तालुका आहे. सहकार चळवळीतला संपूर्ण पुणे जिल्ह्यातलाच काय पण पूर्ण महाराष्ट्रातला जरी हा प्रथम क्रमांकाचा तालुका म्हटला तरीही शब्द कमी पडतील. या पद्धतीने या ठिकाणी पतसंस्था असो, विविध कार्यकारी सोसायटी असो किंवा कृषक संस्था असो, प्रत्येक बाबतीत हा तालुका अग्रक्रमावर राहिलेला आहे आणि ह्याच पद्धतीने वाटचाल सुरू ठेवली
तर निश्चितच सहकारात 100% काम होऊन झिरो. मॅडम, शासनाचा हेतू असाच आहे की सर्वसामान्यांना, गरजवंतांना या कार्यालयाचा किंवा या विभागाचा फायदा व्हायला हवा. तुम्ही मगाशी म्हणालात की क्रियाशील सभासद होण्यासाठी आमचेही प्रयत्न आहेत, मात्र याच्यामध्ये काही अटी जाचक आहेत. जर एखादा सभासद वार्षिक सभेला जर ॲबसेंट राहिला तर तो त्या संस्थेचा क्रियाशील सभासद राहू शकत नाही. अनेक संस्थांचे सभासद वार्षिक सभेला प्रेझेंट राहत नाहीत, मात्र त्यांची रजा एकत्रित मंजूर केली जाते. कायदा काय सांगतो? एकत्रित रजा जर मंजूर केली तर आपलं कार्यालय ते ग्राह्य धरणार का? एकत्रित रजा मंजूर करणे किंवा न करणे हा जरी संस्था लेवलवरचा प्रश्न असला तरी सुद्धा आम्ही त्यात निश्चितच इंटरफिअरन्स करून तशा प्रकारच्या रजा मंजूर न करता प्रत्येक क्रियाशील सभासदाने वार्षिक सभेला हजर राहिलंच पाहिजे. या बाबतीत आम्ही जे निकष लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनेच इथून पुढे कामकाज होईल याची आम्ही दक्षता निश्चितच घेऊ. 97 घटना दुरुस्तीमध्ये एखाद्या संस्थेमध्ये जर दप्तरात काही हेराफेरी झाली असेल तर त्या ऑडिटरनेच गुन्हा दाखल करायला पाहिजे असेही अधिकार आहेत. मात्र अनेक संस्थांचे ऑडिट रिपोर्ट आपल्याकडे येतात. अनेक संस्थांच्या रिपोर्टमध्येही हेराफेरी झालेली आहे, संस्थांच्या दप्तरातही हेराफेरी आहे, मात्र आपल्या कार्यालयामधून सदरचा ऑडिट रिपोर्ट पाहून कोणावर कारवाई झाली असं पाहायला मिळत नाही. कसं पाहता याकडे आणि भविष्यकाळामध्ये आपलं नियोजन काय असेल? मी स्वतः आता ऑडिट रिपोर्टची स्वतः छाननी करून जर त्यांच्यात काही दोष असतील तर त्या पद्धतीचे पत्र त्या संस्थांना देऊन दोष दुरुस्ती अहवाल घेऊन इव्हन ऑडिटर्स लोकांना सुद्धा तशा सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही संस्थेला आपण पाठीशी घालायचं नाही. या ठिकाणी फक्त आपल्याला त्यातले काय दोष असतील ते अतिशय तटस्थपणे ते दाखवून द्यायचे आहेत की जेणेकरून ती संस्था उद्या अडचणीत येऊन बंद पडू नये. ह्यासाठी तो जो दोष आहे तो आजच आपल्याला तो काढून टाकायचा आहे. त्यामागे संस्थेचं कुठल्याही प्रकारचं अहित करणं हा आपला उद्देश नाही आहे. त्या ठिकाणी उलट ती संस्था वाचवतोय आपण एका दृष्टीने तो दोष काढून की प्रत्येक संस्था बळकट कशी होईल आणि ती भविष्यात अधिकाधिक प्रगती कशी होईल त्या संस्थेची, ह्या दृष्टीने आम्ही आतापासून कार्यवाही सुरू केलेली आहे. बऱ्याच संस्थांची आम्ही 89A नुसार तपासणी सुद्धा घेतलेली आहे आणि त्यात जर काही दोष दिसले तर आम्ही तसा अहवाल संस्थेला दिलेला आहे, तशा नोटिसेस संस्थेला वेळोवेळी दिलेल्या आहेत की तुम्ही त्यात सुधारणा करा. तुमच्यात सुधारणा करण्यासाठी आम्ही वाव देतोय तुम्हाला. आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गुन्हेगार समजून तुमच्यावर कार्यवाही करत नाही आहे. तुम्हाला आम्ही वाव देतोय आणि एवढं वाव देऊनही जर तुम्ही सुधारणा करत नसाल तर मग तो निश्चितच कार्यवाहीसाठी पात्र आहे. मॅडम, 97 घटना दुरुस्ती स्वीकारून 2 वर्ष झाले, मात्र नियमांची अंमलबजावणी होत नाही. त्याचं उदाहरण द्यायचं असेल, एका संस्थेवर एकच पदाधिकारी असायला हवा, मात्र अनेक जण 2 संस्थांवर पदाधिकारी आहेत. आपल्याही कार्यालयाच्या अंतर्गत असं घडतंय. मग असा नियम असताना असं का होतंय आणि असं असेल तर आपलं कार्यालय काय कारवाई करणार? मला ज्या प्रकरणांमध्ये असं आढळून आलंय की एकच व्यक्ती 2 संस्थांवर चेअरमन आहे तर त्या ठिकाणी मी हिअरिंग घेतलेलं आहे आणि एका संस्थेवरचं चेअरमन पद निश्चितच त्याचं रद्द करण्यासाठी पत्रसुद्धा आपण या ठिकाणी इश्यू केलेलं आहे. म्हणजे अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. इथून पुढे जे काही सहकारी कायद्यानुसार होईल. मॅडम, ज्यांनी फसवलंय की ज्यांनी 6-6 महिने दोन्ही ठिकाणी राहिलेत आणि आता राजीनामे दिलेत, तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार? कारण कायद्यात तरतूद काय आहे? कायद्यातील तरतुदीनुसार तर त्यांच्यावर निश्चितच कारवाई होईल. तसं माझ्या पुढे जे प्रकरण आलंय त्यात आपण पत्र दिलेलंच आहे आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्यांच्यावर. मॅडम, तुम्ही दर महिन्याला सगळ्या सचिवांच्या, सगळ्या मॅनेजर लोकांच्या मिटिंगा घेता. एक सर्क्युलर काढून सगळ्या मॅनेजरांना तंबी का देत नाहीत की कुठल्या संस्थांमध्ये तुमचे संचालक 2 संस्थांवर पदाधिकारी आहेत का, आणि जर असतील तर तुम्ही त्या व्यवस्थापकांवर कारवाई करणार का भविष्यकाळासाठी? आम्ही रेग्युलर ज्या मीटिंग्स घेतो त्यामध्ये व्यवस्थित त्यांना प्रत्येक बाबतीतल्या सूचना आम्ही दिलेल्याच आहेत आणि तसं आमच्या निदर्शनास आलं तर आम्ही निश्चितच त्यांना ह्या ठिकाणी बोलवून घेतो आणि तसं जर आढळलं तर आम्ही कारवाईसुद्धा करायला मागे पुढे बघणार नाही. त्यात कुणालाही सपोर्ट करणे हा आमचा उद्देश नाही. फक्त कायद्याची अंमलबजावणी करणे
एवढाच आमचा उद्देश राहील. आणि बऱ्याच ठिकाणी असं होतं की संस्था ह्या वेगळ्या टाईपच्या असतात, त्यामुळे 2 ठिकाणी तो राहू शकतो पदाधिकारी म्हणून, जसं की एक हाऊसिंग असेल आणि दुसरी पतसंस्था. नाही मॅडम, समजा एखादी सहकारी बँक असेल आणि सहकारी पतसंस्था असेल तर एक संचालक 2 ठिकाणी पदाधिकारी राहू शकतो? एक संचालक 2 ठिकाणी पदाधिकारी राहू शकत नाही जर तो टाईप एकच असेल तर. जसं नाही, बँक आहे आणि पतसंस्था आहे. जर तो पतसंस्थेचा पदाधिकारी आहे आणि तोच बँकेचा पदाधिकारी आहे, एकच व्यक्ती, तर तुम्ही कारवाई काय करणार आणि कायद्यात तरतूद काय आहे? कायद्यातील तरतुदीनुसार तो फक्त एकाच प्रकारच्या संस्थेमध्ये, जसं की आता पतसंस्था आणि बँक आपण म्हटल्याप्रमाणे, तर दोन्हीही संस्थांचा उद्देश फक्त ठेवी घेणे आणि कर्ज देणे म्हणजे सारखा उद्देश आहे. त्यामुळे काय होईल त्यात की एकतर तो बँकेवर पदाधिकारी म्हणून राहील किंवा पतसंस्थेवर राहील. नाही, ज्यांनी तुम्हाला फसवलेलं आहे असं जर कन्फर्म झालं तर आपली त्यांच्यावर कारवाई काय असेल? त्यांच्यावर कारवाई म्हणजे हेच की त्यांचं एक पद तर रद्द होईलच. नाही मॅडम, ते राजीनामा देणार, एक पद सोडून देणार, पण त्यांनी शासनाची फसवणूक केली म्हणून तुम्ही त्यांना भविष्यकाळामध्ये निवडणूक लढवायला बंदी घालणार का? त्यांच्यावर काय कारवाई करणार आणि कायद्यात काय तरतूद आहे? कारण सर्वसामान्य लोकांना असा मेसेज गेला पाहिजे की कायद्याच्या पुढे कोणीही नाही, शासनाला कोणी फसवू शकत नाही. कायद्यातील तरतुदीनुसार तर त्यांच्यावर कारवाई होणारच, त्यात काही वादच नाही. परंतु त्यांना पुढील इलेक्शन लढवण्यासाठी सुद्धा एक नोटीस या ऑफिसकडून दिल्या जाईल, एवढं मी तुम्हाला खात्री देऊ इच्छिते. मॅडम, सहकारी पतसंस्थांमुळे सर्वसामान्यांचे प्रपंच उभे राहिलेले आहेत, लोकांना कर्जही मिळतात. मात्र आता अलीकडं मल्टीस्टेट सोसायट्यांचं फॅड वाढलं आहे. यांची मंजुरी केंद्राकडनं कुठून तरी ते आणतात, अनेक ठिकाणी त्यांचं जाळं उभं करतात आणि लोकांकडनं पैसे गोळा करतात. त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही. जर एखाद्या मल्टीस्टेट सोसायटीकडनं जर फसवणूक झाली, त्यांच्यावर कारवाई कोण करू शकेल आणि आपण काय सांगाल? मल्टीस्टेट सोसायटी जरी असेल, परंतु त्यांची ब्रँच समजा आता पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात आहे, तर निश्चितच त्यांच्यावर कार्यवाहीसुद्धा AR ऑफिसकडूनच होणार. म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये त्यांची ब्रँच आहे त्या एरियातला जो कोणी सहकारी अधिकारी किंवा AR ऑफिस असेल त्या ऑफिसकडूनच त्यांच्यावर कार्यवाही होईल. आणि मल्टीस्टेट सोसायटी जरी असेल तरी त्यांच्याकडून होणारी फसवणूक जर आमच्या लक्षात आली, कोणी कंप्लेनर त्या पद्धतीची कंप्लेंट घेऊन येत असेल, तर निश्चितच त्यांच्यावर सहकारी कायद्यानुसार आम्ही कारवाई करू, एवढी मी आपणास ग्वाही देते. मल्टीस्टेट पतसंस्थांसंदर्भात जर एखाद्याने तक्रार केली किंवा त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आपली आहे असं आपल्याला म्हणायचं आहे? निश्चितच मल्टीस्टेट जरी असेल प्रकार, तरी सुद्धा त्यांच्यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी ही AR ऑफिसचीच असणार आहे. कारण शेवटी ती संस्थासुद्धा सहकारी तत्वानुसारच उभी राहिलेली आहे, रजिस्ट्रेशन त्यांचं त्याच तत्वानुसार झालेलं आहे. त्यामुळं मग ती तालुका लेवलची असेल किंवा जिल्हा लेवलची किंवा मल्टीस्टेट असेल, शेवटी नियंत्रण हे AR ऑफिसचंच असलं पाहिजे, त्याशिवाय त्या संस्था कंट्रोलमध्ये राहणार नाहीत, हे एक निश्चित सत्य आहे. मॅडम, हे कार्यालय सावकारांचं निबंधक म्हणूनही आहे. जुन्नर तालुक्यामध्ये खाजगी सावकारकी ही मोठ्या प्रमाणात बोकळली आहे. शासनाने सावकारांना व्यसन घालण्याचं काम केलं आहे. मात्र अनेक ठिकाणी खाजगी सावकार अनेकांची दहशत निर्माण करतात आणि सर्वसामान्यांची अडवणूक करतात. कसं पाहता याकडे आणि आपण आव्हान काय कराल? माझं सर्वसामान्य जनतेला हेच आव्हान राहील की सावकारी बोकाळणार नाही ह्या पद्धतीने त्यांनी सुद्धा वागावं, जेणेकरून की आता ह्या तालुक्यात भरपूर पतसंस्था आहेत. सावकाराच्या पाशात अडकण्यापेक्षा पतसंस्थेकडून कर्ज घ्यावं. एवढंच आहे की थोडासा कालावधी द्यावा लागेल त्यांना, की जेणेकरून त्यांची कर्ज प्रकरणाची फाईल मंजूर होईपर्यंत वाट बघावी लागेल. परंतु सावकारीच्या दृष्टीने बोकाळलेलं जे प्रस्थ आहे ते मोडण्यासाठी आता आम्ही निश्चितच त्या सावकारावर रेड टाकून त्यांना रेड हँड पकडून देऊ आणि त्या दृष्टीने या ऑफिसची कार्यवाही सुरू आहे की जेणेकरून सावकारी जे अवैधरित्या करतायत त्यांना सुद्धा आम्ही व्यसन घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि निश्चितच आपल्याला मी अशी ग्वाही देते की पुढच्या काही दिवसात तुम्हाला या ऑफिसकडून सावकारांवर ठोस कार्यवाही झालेली दिसेल. मॅडम, कदाचित तुमच्या काळात नसेल
परंतु यापूर्वी लोकांना अनुभव असा आला आहे की एखाद्या सावकाराच्या विरोधात जर एखाद्याने तक्रार केली तर इन्क्वायरी व्हायच्या आधीच समोरच्या माणसाला कंप्लेंट कोणी केली ही माहिती पोचते. आपण कसं पाहता याकडे आणि या निमित्ताने आपण काय आव्हान कराल तक्रारदारांना? तक्रारदारांना हा अतिशय चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मी ह्या बाबतीत पूर्णपणे गोपनीयता बाळगलेली आहे की जेणेकरून तक्रारदार कोण आहे त्याची माहिती त्या सावकारापर्यंत जाऊ नये. मॅडम, तक्रारदार थेट तुमच्याशी संपर्क साधू शकतो, तुम्ही तुमचा नंबर देऊ शकाल, मोबाईल नंबर? निश्चितच मी जे कोणी तक्रारदार असतील, फक्त सावकारीच म्हणून नाही, माझा मोबाईल नंबर प्रत्येकाजवळ आहे ह्या ठिकाणी. आणि मला असे अनेक फोन येतात दिवसभरातून, सावकारीच्या बाबतीतले सुद्धा असतात. ते लोक ज्यावेळेस कंप्लेंट्स घेऊन येतात त्यावेळेस मी माझ्या कार्यालयीन कामकाजातून वेळातला वेळ काढून अक्षरशः एक तास मी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे की ज्याच्यातून मला काहीतरी माझ्या हाती निश्चित पुरावे येतील की जेणेकरून मी त्यांना न्याय देऊ शकेल. एखाद्या शेतकऱ्याची गेलेली जमीन जर मला देता येत असेल सावकारावर कार्यवाही करून तर निश्चितच मला त्यापेक्षा आनंद दुसरा कुठलाच नाही, त्यापेक्षा समाधान मला दुसरं कुठलं मिळणार नाही. मॅडम, एखाद्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जर राजीनामा दिला तर त्या संस्थेला परस्पर पदाधिकारी नेमण्याचा अधिकार नाही. प्राधिकरणाला कळवून, आपल्याला कळून ती निवड व्हायला हवी. मात्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक संस्थांमध्ये परस्पर पदाधिकारी निवडले जातात. कसं पाहता याकडे आणि आपण काय आव्हान कराल? आता पदाधिकारी निवडण्याचा अधिकार हा पूर्णपणे निवडणूक प्राधिकरणाकडे गेलेला आहे. प्रत्येक संस्थेचं हे आद्य कर्तव्य आहे की त्यांच्या इथे जर काही जागा रिकाम्या होत असतील तर त्यांनी ते लगेच आमच्या ऑफिसला कळवावं की जेणेकरून आम्ही परत ते निवडणूक प्राधिकरणाकडे तसा प्रस्ताव आम्ही पाठवू शकू. परंतु तसं जर होत असेल तर निश्चितच हे चुकीचं आहे आणि त्याला व्यसन घालण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. चेअरमन, व्हाईस चेअरमनची निवड असेल तर ती आम्ही आमच्या ऑफिसकडून आमचा एक निवडणूक निर्णय अधिकारी देऊन त्या ठिकाणी ती निवड करून घेतो. परंतु पदाधिकाऱ्याच्या बाबतीत मात्र निवडणूक प्राधिकरणालाच पूर्णपणे अधिकार आहेत. परंतु मला असं वाटतं की त्या बाबतीतही जर आमच्या कार्यालयीन स्तरावर जर हा प्रश्न मिटत असेल तर तशी पण कायद्यात तरतूद करण्याच्या दृष्टीने निश्चितच आम्ही प्रयत्न करू. तसं आम्ही इव्हन मंत्रालयात सुद्धा सहकार विभागाच्या मार्फत आमच्या AR लोकांच्या सूचना आम्ही देऊ. कारण माननीय सुभाष देशमुख सहकार मंत्री साहेबांनी सुद्धा आम्हाला आवाहन केलेलं आहे की AR लोकांच्या ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीने कायद्यात बदल करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी तशी ग्वाही दिलेली आहे. त्या दृष्टीने प्रयत्न देखील सुरू आहेत. तर जे काही किचकट गोष्टी आहेत त्या मॅक्झिमम टाळून कुठलीही निर्णय प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी आणि सर्वांना पचनी पडेल ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या दृष्टीने निश्चितच काहीतरी सुधारणा होईल असं मला वाटतं. मॅडम, 97 घटना दुरुस्ती स्वीकारून बरेच दिवस झाले. सहकारी संस्थांची निवडणूक मुदत संपायच्या आत नवीन संचालक मंडळ सत्तेवर यायला पाहिजे अशी घटनेत तरतूद केलेली आहे. मात्र 6-6 महिने झाले तरी अद्यापही नवीन संचालक मंडळ सत्तेवर आलेलं नाही. याला कोण जबाबदार आणि काय सांगाल आपण? ॲक्च्युली म्हणजे आधीचं संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या आधीच त्या ठिकाणी निवडणूक व्हायला पाहिजे की जेणेकरून नवीन संचालक मंडळ तो कार्यभार घेईल. परंतु जर काही संस्था पातळीवरील राजकारण असेल किंवा त्या बाबतीत होत असेल आणि त्यांनी जर मतदार यादी आमच्या ऑफिसकडे दिली नाही, मॅडम, जर दिली नसेल तर तुमचं कार्यालय काय करणार? तुमच्याकडे यादी का येत नाही? आणि एखाद्या संस्थेने जर तुमची फसवणूक केली तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार? आम्ही आता त्यांच्याकडून 89A नुसार ज्या तपासण्या घेतो त्यावेळेसच त्यांच्याकडून आम्ही जरी निवडणुकीस पात्र नसतील तरी सुद्धा याद्या घेऊन ठेवतो की जेणेकरून आम्हाला पुढची त्यांची डेट कळायला हवी की जेणेकरून त्या निवडणुकीला उशीर होऊ नये. आणि इथून पुढे ही पूर्णपणे आम्ही सावधानी ठेवू की कुठल्याही परिस्थितीत संचालक मंडळाची मुदत संपण्याच्या आतच त्या ठिकाणी इलेक्शन व्हायला पाहिजे आणि त्याच संचालक मंडळाला 6-6 महिने त्या ठिकाणी राहून कार्यवाही
म्हणजे कारभार करता येऊ नये या दृष्टीने आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. मॅडम, जर काही संस्थांनी तुम्हाला ही माहिती कळवण्यासाठी जर कामचुकारपणा केला तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय कराल? त्यांच्यावर कारवाई अशी करू आम्ही की त्यांना सहकारी कायद्यानुसार जी काय कार्यवाही असेल त्या पद्धतीने कोणालाही पाठीशी घालणार नाही. कुणालाही आम्ही पाठीशी घालणार नाही. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे आणि सहकारी कायद्यानुसार जी काय कार्यवाही होईल ती निश्चितच त्यांच्यावर होईल. मॅडम, जुन्नर तालुक्यामध्ये, जुन्नर शहरामध्ये एक शिवनेरी पतसंस्था होती. लाखो रुपये गोळा केले. त्या संस्थेचा करोडो रुपयाचा घोटाळा झाला. त्याची इन्क्वायरी चालू आहे. काही लोकांना पैसेही मिळाले आहेत, मात्र मोठ्या लोकांना पैसे मिळाले, गरिबांना पैसे मिळाले नाही. 4 दिवसापूर्वी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील सर तालुक्यामध्ये आले होते. अनेक लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी केल्या. कसं पाहता याकडे आणि हा विषय कधी मार्गी लागेल, काय सांगाल आपण? हा विषय मार्गी लावण्याचा मी आल्याच प्रयत्न केला आहे. जसं की मी सुरुवातीला त्यांचं कार्यकारी मंडळ आहे त्यांना बोलवून घेतलं, त्यांची मीटिंग घेतली या ठिकाणी. त्यानंतर जी काय त्यांची येणी देणी असतील त्याचा पूर्ण आढावा घेतला. त्यातून माझ्या हेच लक्षात आलेलं आहे की सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्याच्यावर सध्या तरी कार्यवाही कुणीही केलेली दिसलेली नाही मला. पण तरीसुद्धा मी वसुलीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर पाऊल टाकलेलं आहे आणि इव्हन राज्य फेडरेशनचे देखील वसुली अधिकारी या ठिकाणी आपण जुन्नर तालुक्यामध्ये वसुलीसाठी आणलेले आहेत. आता मोस्टली वसुलीचंच कामकाज बाकी आहे की वसुली करून ज्याच्यातून आपण सर्वसामान्य जनतेच्या ज्या ठेवी आहेत त्या देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. आणि वसुली करून जर हे शक्य नसेल, इव्हन आपण संचालकांच्या मालमत्तांवर देखील टाच आणण्याचा प्रयत्न करूयात. त्याबद्दलही आपण कार्यवाही करू. आणि इन केस जर एवढं करूनही जर सर्वसामान्यांच्या ठेवी पूर्णपणे मला परत करता येत नसतील तर मी निश्चितच ही संस्था लिक्विडेशनमध्ये काढून त्यांची जी काही मालमत्ता असेल ती देखील विक्रीस काढून त्याच्यातून सुद्धा आपण सर्वसामान्यांच्या ठेवी परत देण्याची तरतूद या ठिकाणी करून ठेवलेली आहे. त्या दृष्टीने वाटचाल माझी सुरू आहे आणि त्याबाबत आपण निश्चिंत राहावं. याच्या आधीसुद्धा मला वाटतं 1 ते 1.5 कोटीची वसुली झाली. पण मॅडम, त्याच्यामध्ये असं घडलेलं आहे की सर्वसामान्यांना पैसे नाही मिळाले, मोठ्या लोकांना पैसे मिळाले. तुम्ही काय सांगाल आणि तुमचं नियोजन काय असेल? माझं नियोजन तर मी सुरुवातीला सर्वसामान्यांना पैसे देण्याच्या बाबतीत कार्यशील असेल आणि जे मोठी लोक आहेत त्यांनाही देऊच आपण, त्याबद्दल मला म्हणायचं नाही. पण सर्वसामान्य जो नागरिक आहे की ज्याचं खरोखर एका पैसा वाचून अडतंय. आता मला इथे येऊन भेटणारे अनेक लोक आहेत की खरोखर त्यांच्या अडचणी असतात. त्यांना आपण गरजूंना प्रथम न्याय देऊ, त्यांना प्रथम त्यांचे पैसे परत मिळवून देऊ आणि नंतर मग बाकीच्यांचा विचार करू, ते योग्य राहील. मॅडम, तुम्ही ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदा काम करताय, कसं वाटतंय आपल्याला आणि काय सांगाल? आणि दुसरा एक प्रश्न की जुन्नर तालुक्यामध्ये आपण काम करताय, काही महिने या ठिकाणी आहेत, ह्या भागाचा तुम्हाला अनुभव काय आला आणि काय सांगाल आपण? जुन्नर तालुका हा शिवनेरीच्या पायथ्याशी असलेला आणि शिवाजी महाराजांच्या पदपावन स्पर्शाने पुण्यवानशील असा जो झालेला तालुका आहे. आणि ह्या ठिकाणी लेण्यांद्री, ओझर अशा या मंगलमय वातावरणात आणि अशा ठिकाणी काम करताना मला जे अनुभव आलेले आहेत ते अतिशय चांगले अनुभव आहेत. एकतर म्हणजे ह्या ठिकाणी काबाड कष्ट करून स्वतःच्या कष्टावर पुढे आलेला सर्वसामान्य शेतकरी या ठिकाणी आहे. कुणीही राजकारणातून म्हणा किंवा वेगळ्या मार्गाचा अवलंब करून कुणीही या ठिकाणी पुढे आलेलं नाही. सर्वसामान्य लोक आहेत, कष्ट करण्याची तयारी आहे. प्रत्येकजण या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामसू लोक आहेत आणि त्याच दृष्टीने या तालुक्याची वाटचाल म्हणा विकास झालेला आहे. जसं की पतसंस्था आहेत, त्यानंतर विविध कार्यकारी सोसायट्या आहेत, इव्हन कृषक संस्थासुद्धा आपली ही पूर्ण महाराष्ट्रातली एकमेव आहे की जी एवढी पुढे आलेली आहे, शिरोली कृषक संस्था. आणि खरोखर मला हा अभिमान वाटतो, एक शिरपेचात मानाचा तुरा असावा ह्या पद्धतीने हा तालुका पूर्ण पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा आहे. ह्या पद्धतीने या ठिकाणी मला अनुभव आलेले आहेत. लोक चांगले आहेत, तालुका चांगला आहे, काम करण्यासाठी भरपूर वाव आहे, जनतेसाठी ह्या ठिकाणी करण्यासाठी भरपूर वाव आहे. ॲक्च्युली मी या ठिकाणी आधी मंत्रालयात डेस्क ऑफिसर म्हणून काम करत होते. आत्ता माझी बॅच त्या ठिकाणी अवर सचिव म्हणून प्रमोट झालेली आहे. अवर सचिव ही सुपर क्लास 1ची पोस्ट आहे, इक्विव्हॅलंट टू जॉईंट रजिस्ट्रार. पण तरीही सुद्धा मी ते पद सोडून
स्वतःचं डिमोशन घेऊन सुद्धा ह्या फील्डवर येऊन मी काम करत आहे. एवढ्या ग्रामीण भागात मुंबईसारख्या मेट्रोपॉलिटिशियन सिटीमधून मी येऊन ह्या ठिकाणी हे काम करत आहे. का तर मला शेतकऱ्यांसाठी काम करायचं आहे, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि त्या बाबतीत सर्वांसाठी जर काम करून काहीतरी जीवनाचं ध्येय गाठता येत असेल, समाधान मिळत असेल, तर तेच सर्वोत्कृष्ट समाधान आहे. कुठलीही पोस्ट किंवा कुठलंही पे स्केल हे महत्त्वाचं नाही, तर आपण केलेलं काम हे सर्वसामान्यांच्या हिताचं असेल तर तुम्ही अगदी तळागाळात जाऊन सुद्धा शिपाई म्हणून सुद्धा तुम्ही काम करत असाल, पण त्यामुळे जर 4 लोकांचं भलं होत असेल तर खरोखर ते समाधान सर्वोत्कृष्ट आहे. त्यासाठी पे स्केल, पोस्ट ह्या गोष्टी मी कधीही या ठिकाणी ग्राह्य धरल्या नाही आणि त्यामुळेच मी हे काम करू शकले आणि करत राहील. सहकारामध्ये भ्रष्टाचार फोफावलेला असला तरी सहकारामध्ये शिस्त लावण्याचं काम एक महिला अधिकारी म्हणून यशवंती मेश्राम मॅडम यांचा आदर्श घ्यायला हवा. मोठी पोस्ट सोडून ग्रामीण भागामध्ये येऊन सर्वसामान्यांची सेवा करण्याचा विडा त्यांनी उचललेला आहे. खरोखरच ह्या अधिकाऱ्यांना सलाम करायला हवा. त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये जे कोणी नाठाळ असतील, ठेवीदारांना, कर्जदारांना त्रास देत असतील, अशा संस्थाचालकांवरही मी कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. त्याचबरोबर जे सावकार एखाद्याला त्रास देत असतील तर त्यालाही मी वठणीवर आणील अशी सडेतोड भूमिका घेतली आहे. अशाच पद्धतीनं एक महिला अधिकारी जुन्नर तालुक्यात काम करते. खरोखरच जुन्नर तालुक्याचा हे अभिमान आहे, जुन्नर तालुक्याचा मोठेपणा आहे. आपण इथंच थांबूया. हाक तुमची, साथ आमची. पाहत राहा आपला आवाज. धन्यवाद.